वाइब्स। नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात न्यूज वाइब्स। नागपूरमध्ये आपली बसच्या चालकांनी थकबाकीच्या रकमेसाठी आंदोलन पुकारले होते। कामगार न्यायालयाने महापालिकेला किमान वेतन लागू करण्याचे निर्देश दिले होते। थकबाकीची रक्कम दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि काही चालक सायंकाळीच कामावर रुजू झाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची नवीन माहिती समोर आली आहे। देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीडच्या मकोका न्यायालयात झाली। वाल्मिकी कराड हाच हत्येचा सूत्रधार असून त्याने संपूर्ण घटनेचे नियोजन केले असल्याचे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले आहे। यासंबंधी पुरावे आणि धमकीचे व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग सरकारकडे असल्याची माहिती मिळाली आहे। सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे देशमुख हत्या प्रकरणातील कोणते पुरावे सादर करणार हे बघणे महत्त्वाचे ठरेल। तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील एका पुरुषाने महिलेशी गैरवर्तन केल्यामुळे एलबी नगर कोर्टाने त्याला 2 दिवस पोलीस स्टेशन स्वच्छ करण्याचे आणि दंड भरण्याचे आदेश दिले आहेत। अर्जेंटिनाची राजधानी ब्युनस आयरेसमध्ये 1976च्या लष्करी उठावाच्या 49व्या वर्धापन दिनानिमित्त 1.5 लाख लोकांनी निदर्शने केली। या उठावानंतर अर्जेंटिनामध्ये 7 वर्षे हुकुमशाही राजवट होती, ज्यात सुमारे 30,000 लोक मारले गेले आणि काही लोक बेपत्ताही झाले होते। स्मृती, सत्य आणि न्याय या बॅनरखाली निदर्शकांनी अत्याचारांची माहिती मिळवण्याची मागणी केली। सलमान खानचा बहुप्रतीक्षित ॲक्शन ड्रामा सिकंदर हा चित्रपट 30 मार्च रोजी प्रदर्शित होण्यापूर्वीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे। 3 दिवस उरले असताना चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग 7 कोटींच्या वर पोहोचले आहे, ज्यामुळे चित्रपट 10 कोटी रुपयांच्या कमाईच्या जवळ आहे। कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सला 8 विकेट राखून पराभूत करून पहिला विजय मिळवला आहे। कोलकाताच्या विजयात क्विंटन डी कॉकने नाबाद 97 धावा करत महत्त्वाची भूमिका बजावली आहे। आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।